नमस्कार मित्रांनो, आज आपण हीर रांझा अधुरी प्रेम कहाणी भाग 2 पाहणार आहोत. सरपंच जगन्नाथ पाटील यांच्या हातात रांझ्याची बासरी होती. हीरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सरपंच रागाने म्हणाले, "हीर, ही बासरी कोणाची आहे?" हीर काही क्षण शांत राहिली. तिला खोटं बोलायचं नव्हतं, पण वडिलांचा रागही माहीत होता. हीर म्हणाली, "बाबा, ती एका मुलाची आहे." सरपंच म्हणाला, "कोण मुलगा?" हीर गप्प राहिली. सरपंचांचा आवाज आणखी कठोर झाला. सरपंच म्हणाले, "हीर, मला सगळं खरं सांग. आपल्या घराची इज्जत माझ्यासाठी सर्वात महत्वाची आहे." तेवढ्यात गौरी तिथे आली. गौरी म्हणाली, "काका, हीरने काही चुकीचं केलं नाही." सरपंच तिच्याकडे पाहतात. सरपंच म्हणतात, "तुला माहिती आहे का हा कोण आहे?" गौरी शांत होते. सरपंच बासरी घट्ट पकडतात. सरपंच, "ही बासरी विरगावच्या रांझ्याची आहे." हीरच्या डोळ्यात पाणी येतं. विरगावमध्ये दुसरीकडं रांझ्याला कळतं की त्याची बासरी हीरच्या घरी राहिली आहे. तो अस्वस्थ होतो. रांझा मनात म्हणतो, आता जर हीरच्या घरच्यांना सगळं कळलं तर? रांझ्याचा मित्र त्याला समजावतो. मित्र म्हणतो, रांझा, विसर तिला, 2 गावाचं वैर आहे. हे प्रेम सोपं नाही. रांझा शांतपणे म्हणतो, प्रेम जर खरं असेल तर भीतीने ते संपत नाही. सोनगावचा वाडा सरपंच हीरला समजवतात. सरपंच म्हणतात, हीर, त्या मुलापासून दूर राहा. विरगावच्या लोकांवर आपला विश्वास नाही. हीर पहिल्यांदा वडिलांसमोर धीराने बोलते, बाबा, सगळे लोक सारखे नसतात. एखाद्याच्या गावामुळे त्याला वाईट ठरवणं योग्य नाही. हे ऐकून सरपंच थोडे आश्चर्यचकित होतात. सरपंच म्हणतात, तू त्याची बाजू घेतेस? हीर काही बोलत नाही, पण तिच्या शांततेत उत्तर लपलेलं असतं. शेरसिंहची एंट्री. शेरसिंहला ही बातमी कळते. तो मनात म्हणतो, हीरच्या मनात रांझ्यासाठी जागा निर्माण झाली आहे. आता मला काहीतरी मोठं करावं लागेल. तो एक कट रचायला सुरुवात करतो. रात्री रांझा नदीकाठी येतो. त्याला तिथे हीरची वाट पाहणारी सावली दिसते. तो जवळ जातो. हीर डोळ्यात पाणी घेऊन म्हणते, रांझा, आता आपल्यासाठी रस्ता सोपा नाही. रांझा तिच्याकडे पाहतो. रांझा म्हणतो, रस्ता कठीण असेल, पण मी तुझी साथ सोडणार नाही. तेवढ्यात दूर कोणीतरी त्यांच्याकडे पाहत असतो. तो शेरसिंह असतो. रात्रीची वेळ होती. नदीकाठी चंद्राचा प्रकाश पसरला होता. हीर आणि रांझा एकमेकांसमोर उभे होते. हीरच्या डोळ्यात चिंता होती. हीर म्हणाली, रांझा, मला भीती वाटते. आपल्या घरच्यांना आपल्या बेटीबद्दल कळलं तर मोठं संकट येईल. रांझा शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, हीर, मला माहीत आहे आपला मार्ग सोपा नाही, पण मी तिच्यासाठी खोटं प्रेम केलं नाही. किती अडचणी आल्या तरी मी तुझी साथ सोडणार नाही. हीरच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं. हीर म्हणाली, मलाही तुझ्यावर विश्वास आहे. दोघे काही क्षण शांत राहतात. दुसऱ्या दिवशी सोनगावचे सरपंच जगन्नाथ पाटील गावातील लोकांसमोर बसले. तेवढ्यात शेरसिंह तिथे आला. शेरसिंह काका म्हणाला, काका, मला एक गोष्ट सांगायची आहे. सरपंच म्हणाले, बोल. शेरसिंहचं खोटं दुःख दाखवत म्हणाला, शेरसिंह, रांझा तुमच्या मुलीजवळ येतोय. तो तुमच्या घराचा आणि गावाचा अपमान करतोय. सरपंच रागाने उठले. सरपंच, माझ्या मुलीपासून तो दूर राहिला पाहिजे. शेरसिंहच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. विरगावच्या राजांचं घर आई त्याला समजत होती. आई, बाळा, प्रेम चांगली गोष्ट आहे, पण कधी कधी परिस्थिती माणसाला कठीण निर्णय घ्यायला लावते. रांझा आईचा हात पकडतो. रांझा, आई, मी कोणाचं वाईट नाही केलं, फक्त मनापासून प्रेम केलं. आईच्या डोळ्यात पाणी येतं. आई, हीरला कळतं की तिच्या आई वडिलांनी रांझाला गावापासून दूर राहण्याची धमकी दिली आहे. ती दुःखी होते. गौरी, हीर आता काय करणार? हीर म्हणते, मला माहित नाही, पण रांझाला एकटं सोडणार नाही. शेरसिंहचा डाव. शेरसिंह काही गावकऱ्यांना पैसे देतो. ते त्यांना सांगतो, रांझ्याबद्दल गावात चुकीच्या गोष्टी पसरा. लोकांचा विश्वास त्यांच्यावरून उठला पाहिजे. हळूहळू गावात चर्चा सुरू होते. रांझा सरपंचाच्या मुलीच्या मागे लागला आहे, त्यामुळे 2 गावात पुन्हा भांडण होईल. रात्री रांझा नदीकाठी हीरची वाट पाहत असतो, पण हीर येत नाही. बराच वेळ गेल्यानंतर रांझा निराश होऊन परत निघतो. तेवढ्यात दूरवरून हीर धावत येताना दिसते. ती रांझाला हाक मारते. हीर म्हणते, रांझा, थांब. रांझा मागे वळतो. हीरच्या हातात एक पत्र असतं. हे पत्र वाच. यात आपल्या आयुष्याचा निर्णय लपला आहे. रांझा आश्चर्याने
पत्राकडे पाहतो. आपण भाग 3 मध्ये समोरची गोष्ट पाहूयात. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.